नमस्कार भक्तांनो. देवघरातील वास्तुदोष किंवा देवदोष दूर करण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी शास्त्रानुसार काही विशिष्ट वस्तू देवघरात असणे आवश्यक आहे. या वस्तू नकारात्मक दूर करतात आणि सुख समृद्धी वाढवतात. त्याचबरोबर देवदोष लागू नये म्हणून देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत, देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळणे गरजेचे आहेत आणि ते केलेच पाहिजेत, तर तुमची पूजा संपूर्ण सफळ होते असं मानलं जातं. आपण त्या नियमांबद्दल, या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या पूजेमध्ये ठेवल्या नाहीत पाहिजेत. ज्या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्या तर अशुभ मानलं जातं. प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतेच. या देवघरामध्ये सर्व देवदेवतांचे फोटो असतात. घरातील सर्व सदस्य फोटोंची पूजा करतात. पण हिंदू धर्मात पूजेशी निगडित सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे. या नियमांचे पालन केलं गेलं पाहिजे. देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नयेत. या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं. हिंदू धर्मात आपल्या सर्वांच्या घरी देवघर हे असतंच. त्यामुळे तुम्ही हे नक्कीच वाचा. कदाचित चुकूनही तुम्ही या चुका करत असाल तर तुमच्या घरात असं काही असेल तर ते लगेच काढून टाका. देवपूजेतील देव एकमेकांसह पाहत आहेत असे ठेवू नयेत. देवघरात धन पैसे दडवून ठेवू नयेत. देवघरात कमीत कमी देवमूर्ती अगर तस्वीरे असाव्यात. देवाचा दोष अगर जास्त मूर्ती असू नयेत. यामुळे एकही कार्य करता नाही. त्या देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. 2 वेगवेगळ्या देवी असल्या तर चालतील, त्यापैकी जास्त नको. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देवघरात पूजू नयेत. ते सर्व विधिवत विसर्जन करून नवीन देवघरा करावेत. सोन्याचे देव असतील तर ते विसर्जनच करावे, नाही तर पूजकाची ही वंशबुडी होईल, असं संकटाची त्रास होईल. देवाऱ्यात भगवान शंकरांची मूर्ती अगर फोटो पूजू नयेत. घराचे वातावरण स्मशानात होईल, कारण भगवान शंकरांचे सगुण रूप स्मशानात व तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाचे मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. घरामध्ये 6 फुटाच्या वर दक्षिणमुखी मारुतीचा फोटो लावता येईल. देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय व अति उदास होऊन राहते. देवघरात मुंज पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत. शिवाय या मुंजास सद्रमुतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करून त्याचे फक्त शापच मिळतात. देवघराचे गायत्री मातेची पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे, अति कडक असणे, विटाळ स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली जाते. तो यम असून अति उग्र व कडक स्वरूपाचा आहे. देवघरामध्ये म्हसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवतेची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरामध्ये पिराजी अगर पिराच्या चिन्हाची पूजा करू नये. इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एका वेळीच पूजा करू नये. प्रथम गुरुची पूजा करावी, नंतर शिष्याची पूजा करावी. देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवू नयेत. ते दैव त्या कुटुंबियांना शोभा करतात. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. घरातील मंदिरात अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे शिवलिंग किंवा खूप मोठी मूर्ती नसाव्यात. देवघरातील देवांना माशी लागलेली असू नये. देवभग्न चित्र पडलेले आसन, आयुधे हलत असलेले, चिरा गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडलेले येणारे नसावेत. ताबडतोब असे देव विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात.
थोडक्यात तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो देवघरात ठेवू नयेत, यामुळे मोठा वास्तुदोष लागतो. बक्षीस मिळालेले सापडलेले देवघरात पूजू नये. त्याची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिले त्यांनाच त्याचे फळ मिळते, त्यामुळे आपली पूजा व्यर्थ ठरते. त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा बाहेरून आणून आहेर म्हणून आलेले देवाचे मूर्ती आपल्या घरात देवाघरात पूजू नयेत. आसरा देखील देवघरात पूजू नयेत. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेलाच असावे. दक्षिण उत्तर हीच दिशा नसावी. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यामध्ये असावे. ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते. देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे. ते संगमरवरी नसावे, कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते. त्यामुळे शक्यतोवर लाकडी सागवानी देवघर असावे. दिवंगत आई वडील वगैरे यांचे फोटो लावू नयेत. देवघरात पूर्वजांचे किंवा मृत व्यक्तींचे फोटो चुकूनही लावू नयेत. यामुळे देवदेवता नाराज होतात. देवांवर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी. उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत. श्रद्धा असेल तरच रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करवून घ्यावी. मनोभावाने नतमस्तक होऊन देवांना रोज नमस्कार करावा. घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका. देवघरात लोक शिवलिंग ठेवतात. शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत असं शिवपुराणात सांगितलं आहे. शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवल्याचे. त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. शिवलिंग हे पितळाचे असावे. त्यावर नाग नसावा. देवघरात नंदी नासासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. देवघरात कोणत्या देवांच्या रुद्र स्वरूपातील फोटो ठेवू नका. नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावेत. क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानलं जातं. हसणारे फोटो शुभ मानले जातात. ते घरात सकारात्मकता आणतात. पूजेच्या दरम्यान तांदळात अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं. ते पूजेच्या फुलांची कमी पूर्ण करतात. पण देवघरात कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये. त्याला मात्र अशुभ मानलं जातं. जर तुमच्या देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा. देवघरामध्ये काडीपेटी ठेवू नये. तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवू नयेत असं म्हटलं जातं. ज्यामुळे तेल, काडीपेटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात. चाकू, कात्रीसारख्या तीक्ष्ण वस्तू ठेवू नयेत. यामुळे कलह निर्माण होतो. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदेवता माहीत असेल म्हणजेच आहे तर आपल्या कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसतील तर आपल्या विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेला एक तरी फोटो तुम्ही किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजेच जे निर्माल्य बनवतो ते पुन्हा वापरता आणायचे नसते. ते निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात विसर्जित करायचे असते. ते घरामध्ये साठवून ठेवायचे नसते. देवघर नेहमी स्वच्छ असावे. दररोज देवाचे निर्माल्य, वाळलेली फुले, जुन्या वाती काढून टाकाव्यात. देवघरातील शाळीग्रामाला कधीही अक्षदा वाहायची नाही. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. तसेच ओले केस असताना म्हणजेच केसातून पाणी गळत असताना सुद्धा पूजा करून देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. 2 हात जोडून नतमस्तक होऊन मनोभावे नमस्कार करावा. कारण देवघरात जी समई लावतो
व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. देवाला लावलेल्या समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एक तर 2 वाती लावायच्या किंवा मग एकच वात लावायची, नाही तर लावली नाही तरी देखील चालेल. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असेल म्हणून आपण त्यांना शरण गेले असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्रे म्हणत असतो मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून त्यावेळी ते मंत्र शांततेत म्हटलेले काहीही चांगलेच असते. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा ते गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आणि आपण जेव्हा पित्रांना म्हणजे पूर्वजांना गंध लावतो तेव्हा अंगठ्याने शेजारील म्हणजे तर्जनीने या बोटाने लावायचा. स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने लावावा आणि इतरांना गंध लावताना अंगठ्याने लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली असेल तर घरातील 3ऱ्या पिढींचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. देवघरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी शास्त्रानुसार काही विशिष्ट वस्तू देवघरात असणे आवश्यक आहे. या वस्तू नकारात्मकता दूर करतात आणि सुख समृद्धी वाढवतात. देवघरात एकच शंख असावा. शंख हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि तो नकारात्मक ऊर्जा दूर करतो. देवघरात तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात गंगाजल ठेवल्याचे घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो. मोरपंख भगवान श्रीकृष्णांचा अंश मानले जाते. देवाऱ्यात मोरपंख ठेवल्याने घराला वाईट नजर लागत नाही. देवघरात एका लहान भांड्यात गोमूत्र ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते. देवघरात शाळीग्राम ठेवणे शुभ मानले जाते, परंतु तो एकच असावा. डाव्या सोंडेच्या गणपती आणि लक्ष्मीने बसलेली मूर्ती शुभ मानली जाते. देवघरात श्रीयंत्र, वास्तुयंत्र किंवा कुबेर यंत्र ठेवल्याने आर्थिक अडथळे दूर होतात. तसेच केसर आणि कापसासोबतच उगाळलेले चंदन देवघरात ठेवावे. अशा प्रकारे हे देवघरात पाळायचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरांमध्ये देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात, त्यामुळे त्यांचे जर आपण नेहमी सुंदर सुशोभित ठेवले पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.